वा वा, जोरदार टाळ्या होण्यासाठी. समृद्धीची तब्येत रुसली असली तरी ती आत्ता बसते असं म्हणूया आपण. क्या बात आहे. म्हणजे हळद कुंकवाच्या रंगांनी आम्हाला सगळ्यांना नाहून काढलं तुम्ही. अप्रतिम अप्रतिम. पण आता तुम्ही हसताय आणि तिथे हळद रुसलेली आहे, कुंकू हसवण्याचा प्रयत्न चालूच आहे, तो 7 जुलैपासून आम्ही पाहणार आहोत. नक्की दोघांच्या भूमिका काय आहेत? म्हणजे आम्ही आता प्रोमो बघितला आणि त्यातनं काहीतरी शोधण्याचा प्रयत्न केला, पण तरी कळत नाहीये. तर दुष्यंतपासून सुरुवात करूया आपण. खरं तर लेडीज फर्स्ट असायला हवं. ठीक आहे. दुष्यंत रांगणे पाटील असं माझ्या पात्राचं नाव आहे आणि सगळ्या फॅमिलीपासून लांब शहरामध्ये राहतो. गावाशी त्याची जी नाळ आहे ती तुटलेली आहे. त्याला अजिबात आवडत नाही गावात यायला. मला असं वाटतं की झाडापासून तुटलेलं पान कसं असतं, जे वाऱ्याने उंच उंच उडत असतं, त्याची उंची वाढत नाही पण ते उंच जात असतं. आणि झाड कारण जमिनीशी कनेक्टेड असतं, ते उंच उंच होत राहतं. तसं माझं आहे. माझी नाळ तुटलेली आहे. मी खूप अचीव करतो आहे पण सक्सेसफुल त्याला म्हणता येणार नाही. आणि काही कारणामुळे मला पुन्हा यावं लागतं गावाकडे. आमचं कुंकू हसतं. आता काय आहे, हळद रुसली म्हणजे काय, कोण नेमकं रुसतंय, कोण हसतंय, हे सगळं तुम्हाला 7 जुलैपासून मालिकेमध्ये बघायला मिळेलच. आणि कृष्णाच्या भूमिकेमध्ये समृद्धी केळकर. समृद्धी. राम राम मंडळी. म्या कृष्णा पहिलीनाथ कोल्हापुरे. बरं का समजा नाही, आपण लई दिवसांनी भेटायलोय ना म्हणून विचारलंय. तर मी कृष्णा कोल्हापुरे ही भूमिका करते. अतिशय समंजस, शांत, जिला शेतीची आवड आहे, गुरांविषयी प्रेम आहे, तिला कर्तव्याची जाणीव आहे, फॅमिलीला सांभाळणारी आणि सगळ्यांवर प्रेम करणारी अशी कृष्णा एक 2.5-3 वर्षानंतर पुन्हा एकदा मालिका विश्वात येते. सो खूप जास्त एक्सायटेड आहे. आणि अक्षरशः म्हणजे दडपण तर आहेत, पण मला खात्री आहे आधीच्या भूमिकांवर जसं लोकांनी प्रेम केलं तसं याही भूमिकेवर लोक प्रेम करतात. थँक्यू सो मच. दुष्यंत आणि कृष्णा तुम्ही इथेच थांबा, कारण आता मला बाळजाबाईंना आणि आढळरावांना सुद्धा इथे आमंत्रित करायचं आहे. तर पूजा पवार साळुंके आणि आस्ताद काळे म्हणजे अर्थात या मालिकेतल्या बाळजाबाई आणि आढळराव या दोघांनाही मी रंगमंचावर आमंत्रित करते. आता इथे पहिला प्रश्न मला बाळजाबाईंनाच विचारावा लागणार, एवढा दरार आहे. आता आम्ही प्रोमोमध्ये पाहिलं की गावामध्ये एकूणच दरारा असणारच तुमच्या, म्हणजे एकूणच भूमिकेवरनं असं वाटतंय. नेमकं काय आहे हे पात्र आणि काय नेमकं मनात चालू आहे कृष्णाविषयी? सर्वांना तुम्हाला नमस्कार. बाळजाबाई हे असं कॅरेक्टर आहे की तिचं स्वतःवरती अतिशय प्रेम आहे आणि स्वतःनंतर मग मुलावरती प्रेम आहे आणि मुलांना आपल्या मनासारखं सगळं वागावं असं तिला वाटतं. तसंच सगळ्या 4-5 गावांचा कारभार तिच्याकडे आहे आणि ती जो निर्णय घेते तो काळ्या दगडावरची रेघ आहे, असं तिचा तो सगळा रुबाब आहे. आणि आपण आता प्रोमो मध्ये बघितला तो रुबाब त्या प्रोमोद्वारे दाखवण्यात आला आहे आणि याच्यातूनच बाळजाबाई काय हे तुम्हाला सर्वांना दिसलं असेल. पण यामध्ये जसजसं आम्ही शूटिंग करतोय किंवा जसजशी स्टोरी पुढे येते, तर मी स्टोरी तुम्हाला सांगणार नाही कारण तुम्हालाच बघायचंय पुढे, पण थोडस सांगते की बाळजाबाई नुसतीच याच्यामध्ये विलन नसून तिला तिच्या मुलावरती अत्यंत प्रेम आहे. त्यामुळे ही भूमिका करताना मला खूप वेगवेगळ्या म्हणजे आपले कंगोरे दाखवण्यात येतील असं मला वाटतंय. कारण प्रत्येक माणसाशी डील करताना तिचा अभिनय वेगळा आहे. म्हणजे घरामध्ये जाऊ आहे, दीर आहे, दीरांचा मुलगा आहे,
गावामध्ये ती कशी वागते, मुलाबरोबर कशी वागते, आणि तिला शह देणारी आपली जी हिरोईन आहे कृष्णा, ही गावामध्ये आता तयार झालेली आहे आणि हिचा बंदोबस्त कसा करायचा या विचारात सध्या बाळजाबाई आहे. तर खूप मजा येते हे करताना, खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे मी आजपर्यंत सिनेमे केले किंवा याच्या आधी सुद्धा खूप भूमिका केल्या. प्रत्येक भूमिकेवरती भूमिकेचा अभिनय करताना, आपले कॅरेक्टर करताना अभिनेत्याला किंवा अभिनेतीला खूपच असं वाटत असतं की बाबा आता काय. तसंच मलाही वाटतंय, कारण ह्याच्या आधीच्या भूमिकाही खूप छान होत्या, पण ही सुद्धा जरा वेगळी आहे, डॅशिंग आहे, डॉन सारखी आहे. त्याच्यामुळे खरंच स्टार प्रवाहाचे खूप खूप शुभ हे म्हणजे आभार, आणि आमच्या स्मृती मॅमचे पण खूप खूप आभार की मला हा असा डॅशिंग रोल मिळाला आणि मला खूप मजा येते करताना. आणि हे कॅरेक्टर जे आहे हे कोल्हापूरचे आहे आणि माझे रूट्स जे आहेत, मी कोल्हापूरची आहे, त्याच्यामुळे त्यातल्या एक एक बारीक गोष्टी मला काढता येतात. कारण लहानपणापासून मोठी होईपर्यंत प्रत्येक कॅरेक्टर मी बघितलेलं आहे, त्याच्यामुळे मला कॅरेक्टरचा काहीतरी अभ्यास केलेला आहे बऱ्याच अनेक, त्याच्यामुळे त्यांचं काहीतरी पकडून मला याच्यामध्ये वापरता येतं. आणि हा मला फायदा कोल्हापूरच्या भाषेचा किंवा मी कोल्हापूरची असल्याचा मला होतोय. आणि मला खूप खात्री आहे की प्रत्येकाला आवडणारी स्टोरी आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाच्या कॅरेक्टरशी रिलेट करणारी ही स्टोरी आहे, तर सर्वांना आवडेल. आणि आपण त्याचा आस्वाद घ्यावा. 7 जुलै पासून स्टार प्रवाहावर दुपारी 1 वाजता आमची मालिका हळद रुसली कुंकू हसली. आढळराव. एकूणच घरांमध्ये सासरे प्रेमळ असतात किंवा थोडीशी सुनेची बाजू घेत असतात वगैरे, असं चित्र एकूण घरांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मात्र आता या घरात आम्हाला काय पाहायला मिळणार आहे, रांगणे पाटील कुटुंबियांमध्ये आम्हाला काय पाहायला मिळणार आहे, म्हणजे आढळरावांची भूमिका कशी असणार? सर्वप्रथम मी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. स्टार प्रवाह बरोबर माझं नातं, किंवा मी स्टार प्रवाह ह्या कुटुंबाचा जवळजवळ 13 वर्षांनी पुन्हा एकदा भाग झालो पुढचं पाऊल या मालिकेनंतर, या मालिकेच्या निमित्ताने. ही भूमिका स्वीकारण्यामागे हे एक महत्वाचं कारण होतंच की पुन्हा एकदा स्टार प्रवाह या आघाडीच्या वाहिनीवर काम करता येईल. दुसरं म्हणजे मराठी भाषेवर माझं अमर्याद प्रेम आहे आणि मराठी भाषा ही किती अंगांनी किती ढंगांनी बोलली जाऊ शकते हे एक नट म्हणून स्वतःला जोपासून बघायला, चोखंदळून बघायला संधी फार कमी वेळा मिळते. आता कोल्हापुरी ढंग म्हणल्यावर, अस्सल मातीतला म्हणल्यावर तो बोलायचा चानस कोण सोडेल हो. तर हे एक महत्वाचं कारण होतं. आणि सगळ्यात महत्वाचं कारण मला असं वाटतं की अशा प्रकारची भूमिका आजपर्यंत मी कधी केली नव्हती. म्हणजे माझ्या चेहऱ्यावर एक जन्मजात किंवा उपजत, माझ्या आईच्या भाषेतच सांगायचं तर हा माज कधी जाणार नाही चेहऱ्यावरचा, हा असल्यामुळे हे असं दबलेलं पात्र साकारणं हे एक नट म्हणून मला खूप आव्हानात्मक वाटलं. आढळरावांविषयी सांगायचं झालं तर या रांगणे पाटील कुटुंबामध्ये आढळरावांचं स्थान अजिबात आढळ नाही, ते फार रसातळाला गेलेलं आहे. म्हणजे आता सुद्धा बायजाबाई कोणाशी कसं इंटरॅक्ट करायचं हे सांगत असताना नवऱ्याला विसरल्या, हे तुम्ही बघितलं असतं. इतकं त्याचं महत्व कमी आहे या कुटुंबामध्ये. मजा करतोय ताई ते पण म्हणजे बघू शकता तुम्ही. तर अशा प्रकारचं पात्र रंगवायला मूलभूत माझ्यासारख्या स्वभावाच्या नटाला, माणसाला खूप मजा येऊ शकते माझ्या लक्षात आलं. मगाशी अभिषेक म्हणला ते एक पान ज्याची नाळ तुटली ते वाऱ्यावर स्वार होऊन प्रगती या नावाखाली खूप उंच उंच उडतंय, पण त्याची झाडापासून नाळ तुटली, त्या झाडाला अनेक वेगळ्याच फांद्याही फुटले, त्या झाडाला काही बांडगुळही येऊन लागली, पण त्या झाडाची मुळं, त्या कुटुंबाची मुळं अजूनही मातीशी जपून ठेवली ती आढळरावांनी. त्यामुळे हे अनेक पैलू दाखवायची संधी, अर्थात आमचे पटकथा, संवाद आणि कथालेखक इतके ताकदीचे असल्यामुळे हे सगळे पैलू दाखवायची संधी हळूहळू मिळतच जाईल. आता ते कसं दाखवलं जाईल हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला नियमितपणे आमची मालिका हळद रुसली कुंकू हसलं ही पाहावीच लागेल. आणि पहा, प्लीज पहा. थँक्यू. खूप खूप शुभेच्छा.
तुम्हाला चौघांना आणि सगळ्याच कलाकारांना, कारण सगळ्यांच्याच भूमिका ह्या अशा मस्त असणार आहेत. आम्हाला पाहायला खूप मजा येणार आहे. तुम्हा चौघांना इथेच थांबण्याची विनंती करते. मगाशी जे शीर्षक गीत ऐकलं तुम्ही आणि ज्या शीर्षक गीतावर या दोघांनीही ताल धरला, तर त्याचं संगीत दिलं होतं A.V. प्रफुल्ल चंद यांनी. गीतकार आहेत वैभव देशमुख आणि गायिका आहे कस्तुरी वारवे. अर्थात या मालिकेचं दिग्दर्शन केलेलं आहे सुप्रसिद्ध दिग्दर्शक रवींद्र करमरकर यांनी. म्हणजे ते करत आहेत. आणि यानंतर ज्या आपल्या आवडत्या वाहिनीवर ही मालिका झळकणार आहे ती म्हणजे स्टार प्रवाह ही वाहिनी. स्टार प्रवाह आणि प्रवाह पिक्चरचे बिझनेस श्री सतीश राजवाडे सरांना मी विनंती करते की कृपया व्यासपीठावर यावं. नमस्कार सर. त्याचबरोबर सिनियर प्रोड्युसर शमा सय्यद यांनाही विनंती, कृपया व्यासपीठावर यावं. निर्माते स्मृती शिंदे आणि हरविंदर सिंग अरोरा यांनाही विनंती करते की आपण हे कृपया व्यासपीठावर या. ही सगळी पडद्यामागची टीम आहे आणि आत्ता शब्दशः ते पडद्यामागे उभे होते. नमस्कार आपल्या सगळ्यांचंही खूप खूप स्वागत. सगळ्यात आधी सतीश सर, आपल्याला स्टार प्रवाह ही वाहिनी नेहमीच रसिक प्रेक्षकांसाठी वेगवेगळ्या मालिका घेऊन आलेली आहे. प्रत्येक वेळेला वेगळा विषय असतो, आम्हाला अचंबित करणारा असतो, उत्कंठा वाढवणारा असतो. त्यातच ही मालिका येते. काय सांगाल या मालिकेविषयी? नमस्कार माझ्या सगळ्या मित्रांना आणि मैत्रिणींना. आपण दरवेळी वेगवेगळ्या निमित्ताने इथे भेटतो, दरवेळी तुम्ही इतकंच प्रेम दाखवून येत राहता, त्यामुळे खरंच मनापासून तुमचे आभार. आणि खूप बरं वाटतं जेव्हा एखादी नवीन मालिका आम्ही तुमच्या साक्षीने रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतो. मला असं वाटतं सर्व कलाकारांनी मालिकेबद्दल बरंच काही सांगून झाले, मी पुन्हा ते रिपीट नाही करणार. पण खूप छान नाट्य आहे. या गोष्टीला पदर खूप छान दिलेले आहेत लेखकांनी. आणि तुमची रायटिंग टीम आहे ते शेखर सर आणि स्वप्नील या मनीष या. सो मला असं वाटतं अत्यंत नाट्यमय आणि फुल ऑफ एंटरटेनमेंट आहे हा विषय. आम्हाला स्वतःला जेव्हा विषय मांडायची संधी मिळाली तेव्हा असं वाटलं की खूप मजा आहे. आपण हे नाट्य ह्या कास्टद्वारे खूप खूप प्रकर्षाने आणि खूप इम्प्रेसिव्हली रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकतो. दॅट्स अबाउट इट. आणि त्याच्या नावाच्या मागची एक खूप खूप छान गंमत आहे, कारण का आपण हे नाव मला असं वाटतं वर्षानुवर्ष ऐकत आलो, पण त्या नावाचं मॅजिकच असं आहे, त्याची जादूच अशी आहे की ते एकमेकांशिवाय किंवा एकमेकांव्यतिरिक्त त्यांची नावं घेतली जात नाहीत कधी. ते कितीही वेगळे वेगळे त्याचे स्वभाव असले तरी सुद्धा ते नेहमी एकत्रच असतात आणि या मालिकेचा गाभा तोच आहे. त्यामुळे माझी खात्री आहे की रसिक प्रेक्षकांना एक नाट्यमय कहाणी बघायला मिळेल. क्षमामान, तुम्ही दोघींनी बोलायचं. थँक्यू सगळे इथे आल्याबद्दल. ठाणा इथे आय थिंक मोस्ट बाकीचे सगळे ठाण्यातूनच आलेले आहेत तसं मला सांगण्यात आलं, आणि तरी सुद्धा ट्रॅफिक आणि रस्ते सध्या इतकी सुपर अवस्था आहे की तिथे पोहोचणं सुद्धा. थँक्यू सो मच फॉर कमिंग. सतीश राजवाडे सर ही आम्हाला परत स्टार प्रवाहावरती काम करण्याची संधी दिल्याबद्दल खूप खूप आभार आहेत तुमचे. एंटरटेनमेंटच्या थ्रू आम्ही ह्या शो मध्ये पर्टिक्युलरली एक छोटासा प्रयत्न करणार आहोत की रिव्हर्स मायग्रेशनचा जो सब्जेक्ट आहे, म्हणजे लोक जे गाव सोडून शहराकडे पळतात नोकऱ्यांसाठी किंवा ऑपॉर्च्युनिटीसाठी, ती ऑपॉर्च्युनिटी गावात कशी क्रिएट करता येईल ह्याचा आम्ही छोटासा प्रयत्न एंटरटेनमेंटच्या थ्रू करणार आहोत. आणि इमोशन्सना धरून
ते आमचा प्रयत्न असेल. आमचे लेखक शेखर ढवळीकर सर, स्वप्नील खूप छान लिहितात ह्याच्यावरती. ऑफकोर्स बरेचसे एपिसोड्स घेऊन झालेले आहेत आणि वी आर ऑल व्हेरी एक्साइटेड अबाउट इट. सो थँक्यू सो मच फॉर दी ऑपॉर्च्युनिटी आणि द टीम इज गोइंग टू डू अ फॅब जॉब. थँक्यू.